नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या YouTube ब्लॉग मध्ये। तर गाईज तुम्ही बोलू असाल डायरेक्ट गाडीत ब्लॉग स्टार्ट करतोय, तर विषय असा आहे सर्व घाई गडबड झालेली आहे आणि आज जाणार आहे लालबाग, चिंतामणी, सर्व मोठे मोठे प्रसिद्ध गणपती बघायला जाणार आहे। सो आता निघालेलो जस्ट आणि आपली कालचीच पब्लिक असणार आहे सर्व, फक्त याच्यामध्ये आपली फॅमिली ऍड असणार आहे आणि आपली श्रद्धा सुद्धा येणार आहे। कोण श्रद्धा तुम्हाला माहितीच असेल। सो आता निघालोय आपला, आता इथून जातोय करी रोडला आपली फॅमिली वगैरे भेटणार आहे, तिकडे जाऊन मग डायरेक्ट जाऊ चिंतामणीला। सो चला गाईज, फायनली आता ना मी आपला चिंतामणी कॅन्सल झालं। पहिला पण मुंबईचा राजाला आलोय, इकडे जरा ओळख होती म्हणून पहिला मुंबईचा राजाला आलोय। सो आता बघू शकता इकडे बाकी पास वाले इकडे या, पास वाले इकडे। फायनली आता समोरच आहे मुंबईचा राजा गणपती बाप्पा। चला मोरया, गणपती बाप्पा मोरया। फायनली आता मुंबईचा राजाचं दर्शन झालेलं आहे। आता कोणता नेक्स्ट आहे तो डिसाईड करूया, मग तुम्हाला दाखवतो। सो चला आता नेक्स्ट बघूया कोणता गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे ते। आता आलेलो आहे दर्शन वगैरे करून, कसं वाटेल माझ्यासोबत, पर्सनली माझ्यासोबत कसं वाटेल ब्लॉगमध्ये सांग, मला नको सांग। आणि गाईज आता तुम्हाला सांगतो, समोर ना ही गेम आहे आणि लहान मुलांचं आहे, बघू शकता स्वतः इथे हिला बसवायचंय, हिला बसवायचं गाईज। आणि ए हायकर गाईज मला बसवतील का विचारून बसतो, थांबा नाही तर हिला बसवतो आपण। सो चला आता आपण आलेलो तेजुगावच्या गणपतीला आणि इकडे लाईव्ह बघू शकता तुम्ही, तेजुगाव मूर्तीचा लाईव्ह आर्ट चालू आहे, इकडे पेंटिंग चालू आहे, बघू शकता लाईव्ह चालू आहे। दादा नाव काय तुझं? चेतन अडविलकर। सो दादा आता लाईव्ह काढतोय, बघू शकता तुम्ही तेजुगावच्या मूर्तीचा। सो पेंट बघू शकता, आयडी पण मेन्शन कर नक्की ना भाऊ, कर ना। तो खूप सुंदर आहे आणि दादा सुद्धा करतोय, अजून वेळ लागेल। सो गाईज आता आपण जातो लालबागच्या राजाला मुखदर्शन करायला डायरेक्ट। सो पहिला दादा जातोय आपला, सो हा दादा घेऊन जातो आपल्याला, चला। आले चल 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 चल। तो मित्रांनो आता आपण लालबागला आतमध्ये एंटर केलेलं आहे, समोरच जस्ट फक्त आपल्याला मुखदर्शन भेटणार आहे कारण गर्दी भरपूर आहे। आतमध्ये एंटर केलेलं आहे, सो होऊ शकता
आपण आता लालबागमध्ये गेलो, इथे आपल्याला काका भेटलेले. सो हे जेवढे पण सगळ्यांना एक चॉकलेट देतात. असं काम करतो हे तुमच्यासाठी सर्वांना. सो असं गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय. आपल्या अमन भावाने आपल्याला मस्त आहे की डायरेक्ट अमर का अमर भावाने आपल्याला डायरेक्ट लालबागला डायरेक्ट आतमध्ये एंट्री करून दिली. आपण गेलो पण लेडीज कॉट राहिला आपला, कारण नंतर अंबानी वगैरे आले तुम्हाला सांगितलं. सो त्याच्यामुळे विषय झाला. सो काय विषय नाही, नेक्स्ट इयर बघू का. आता काय नाही, पप्पा काय दरवर्षी येत आहेत. आयडी काढून ठेवली, एवढं काय नाही आता त्याचं चालतं. घाल ना आता काहीच तुम्हाला खोटं वाटेल. हा बघा आयडी विडी आहे आपला, रहिवासी इथला तो, त्याच्यामुळे त्याकडे आयडी वगैरे सर्व. सो काहीच आता आम्ही लालबागचं दर्शन वगैरे केलेलं आणि आता थोडं भूक लागलेलं म्हणून काहीतरी खायला आलं. इथे पकोडे वगैरे खातो, मंचुरियन वगैरे. काही फायनली आता ना चिंचपोकळीचं आलं ना कॅन्सल झालेलं दर्शन घेणं. तर आपल्या इथे आपल्या रील्सचे आपल्या इंस्टाग्रामचे फॅन फॉलोइंग भेटलेले आहेत, त्यामुळे ताईंमुळे आपलं शक्य झालेलं आहे चिंचपोकळीचं दर्शन. त्यांचा भाऊ आहे तो हा आपल्याला घेऊन जाणार आहे डायरेक्ट आपल्या चिंतामणीच्या दर्शनाला. सो थँक्यू सो मच ताई. आणि असंच इंस्टाग्रामवरती एवढं प्रेम भेटतंय, असंच कायम असू द्या. थँक्यू सो मच इंस्टाग्राम फॅमिली. चला आता जाऊया आपण चिंतामणीच्या दर्शनाला. थँक्यू. झालेलं आहे चिंचपोकळीचं. आणि खूप खूप धन्यवाद ताईला, ताईने डायरेक्ट फोन केला तिच्या भावाला. आणि थँक्यू सो मच भावा रुद्र. आणि ही रुद्राची मम्मी आहे ना, सो ही रुद्राची मम्मी आहे. बहिणी आहे ना, काकी. हा काकी माझा मुलगा आहे. ओके, तो का छोटा तो ताईचा मुलगा आहे. सो खरंच मनापासून थँक्यू सो मच. अचानक भयानक ओळखलं. आणि सो चला आता नेक्स्ट बघूया काळा चौकीचा महाराज. मित्रांनो आता जातोय काळा चौकीच्या महागणपतीला. सो तोच आपला मित्र आपला जो आहे मागच्या, तुम्हाला सगळी स्टोरी नंतर सांगेल, पहिलं तुम्हाला गणपती दाखवतो. सो मित्रांनो आता एंटर केलेलं आहे काळा चौकीचा महागणपती बघायला, आणि तुम्हाला सगळी स्टोरी नंतर सांगेल, आता नाही सांगणार. मग काय गणपती बाप्पा. आता आलेलो आपण रंगारी बदक चाळचा, जसा मागच्या वर्षी आलेलो डेकोरेशन अक्कलकोटचं. फायनली आता रंगारी बदकचा गणपतीला आलेलो आहे. तसं मागच्या वर्षी सुद्धा आलेलो, यावर्षी सुद्धा आहे. सो मूर्ती बघूया आता. रडतोस काय.
आता आलेलो मी गाडीचे सो गाईज आता आलेलो मी गिरणगावचा गणपती बघायला. सो इथे समोरच आहे. सो गिरणगावचा राजा बघू शकतो. अजिंक्य असं आहे, आपले सर्व गणपती आज केलेले आहेत. फक्त लालबाग पहिला केला आणि त्याच्यानंतर माझं अडकलेलं मी म्हणजे कुठे जायला ऑप्शन नव्हता, मला कुठे जायला चान्स नव्हता. तर एक ताई भेटली ती आपली इंस्टाग्रामची फॅन होती. फॅन म्हणजे आपली फॅन फॉलोईंग मधली असली फॅन होती. सो तिचा भाऊ आहे हा आणि ह्याला पण मी पहिलं ओळखलेला. पण कसं होतं 2 वर्षापूर्वी मी इथे आलेलो चिंचपोकळीला, त्यावेळी हा बॅक स्टेजला होता तिकडे VIP गेटला आणि मी मागच्या वर्षी गेलेलो, तुम्ही बघितलं असेल. तो तिकडे ह्याने मला हात जोडलेला आणि तो ब्लॉग आता मी म्हणजे बघितला. त्याच्यानंतर ह्याला ट्यूब पेटले मलाच की हा तोच आहे म्हणून. त्याला दाखवल्यानंतर समजलं की हा तोच आहे. तो पण मला तोच आहे. आता आमची एवढी अचानक भेट झाली आहे की काय सांगून ना, अशी म्हणजे भेट झाली ती. तर ताईमुळे ह्याची भेट झाली आणि नंतर समजलं की आम्ही बघितलेलं आहे पहिले की. सो असं अचानक भेट झाली आणि सर्व काही गणपती वगैरे सर्व मला भावाने फिरवले. तेव्हा मला वाटतं 5वीला होता हा भाऊ, आता 8वीला वाटत सुद्धा नाही. सो खरंच थँक्यू सो मच. कायम सपोर्ट असू दे असं आणि इंस्टाग्राम फॅमिली असंच कायम सोबत राहा. आतापर्यंत एवढं सपोर्ट दिलाय, इथून पुढे पण राहू द्या. एवढीच तुझ्याबरोबर प्रार्थना आहे. चला भेटूया